नमस्कार श्रोते हो, या ठिकाणी वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर 2025 पासून तर डिसेंबर 2026 पर्यंतचा जो काळ आहे, या ठिकाणी बांधावरून कटकटी, जमिनीवरून कटकटी, त्याचबरोबर प्रॉपर्टीवरून कटकटी, फ्लॅटवरून कटकटी, सर्व प्रकार सगळ्या स्थावर इस्टेटीवरून कटकटी वाढणार आहेत, घरामध्ये कटकटी वाढणार आहेत, फॅमिलीमध्ये कटकटी वाढणार आहेत. तर ती काळजी त्यांनी घ्यायची आहे. काय कारण आहे त्याचं? चतुर्थ स्थानातून केतूचं भ्रमण त्यांचं सुरू आहे, म्हणून या ठिकाणी हा काळ जो आहे त्यांना संयमाने ठेवायचा आहे. ही त्यांनी काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी यासाठी उपाय पण अगदी सोपा आहे मित्रांनो. श्रोते हो, या ठिकाणी हनुमानाची सेवा या ठिकाणी त्यांनी अत्यंत करणं गरजेचं आहे. महादेवाची सेवा करणं गरजेचं आहे. हनुमानाचं रोजचं दर्शन जर त्यांनी घेतलं, त्यांनी रोज हनुमानाला एक कापूराची वडी या ठिकाणी त्यांनी जाळायची आहे. सेवा जेवढी वाढवाल तेवढं निश्चित चांगलं. त्याचबरोबर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक बांबूचं झाड तुम्ही लावायचं आहे. त्याचबरोबर घरातल्या आतल्या आत एक बांबूचं झाड मिळतं, ज्याला इंडोअर बांबूचं झाड असं म्हणतात, ते देखील तुम्ही लावू शकता घरामध्ये. त्याचबरोबर तुम्ही ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा, ज्याला इग्नोर करणं आपण म्हणतो. त्याचबरोबर काही गोष्टी सामोपचाराने घ्या, तो एक मुद्दा या ठिकाणी खूप चांगला आहे. जेवढा संवाद कमी करता येईल तेवढा संवाद कमी करा. हा 2026चा काळ गेला की गोष्टी ऑटोमॅटिक निवळतील आणि शांत होतील आणि गोष्टी मार्गी लागतील. एवढा एक उपाय त्यांना त्या ठिकाणी आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आवडल्यास शेअर नक्की करा.